विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे LBS ऑनलाईन क्लासेसमध्ये। आज आपण इयत्ता 6वी इतिहास या विषयातील प्रश्न क्रमांक 1 खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न सोडून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आता सुरुवातीला आपण पाठ क्रमांक 1 भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठावरील प्रश्न क्रमांक 1 खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न सोडून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, या अंतर्गत पहिला प्रश्न आहे इतिहास म्हणजे काय। पहिला प्रश्न आहे इतिहास म्हणजे काय। त्याचं उत्तर आहे इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या सर्व भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय। पहा, उत्तर काय आहे, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या सर्व भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो। मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो। जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते। डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून राहावे लागते। डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून राहावे लागते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती। भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती। तर याचं उत्तर आहे हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती होय। हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती होय। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहा, पाठ क्रमांक 2 इतिहासाची साधने या पाठावरील प्रश्न क्रमांक 1 एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आपण आता सोडून घेणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाईल। लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाईल। याचं उत्तर आहे सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे, ताडपत्रे, तांब्याच्या धातूचा पत्रा, शिळा इत्यादी साहित्याचा उपयोग केला जाई। पहा, सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे, ताडपत्रे, तांब्याच्या धातूचा पत्रा, शिळा इत्यादी साहित्याचा उपयोग केला जाईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे वेद वाङ्मयातून कोणती माहिती मिळते। वेद वाङ्मयातून कोणती माहिती मिळते। त्याचं उत्तर आहे वेद वाङ्मयातून इसवी पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन भारतीय इतिहासाविषयी माहिती मिळते। तर पहा, उत्तर आहे वेद वाङ्मयातून इसवी पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन भारतीय इतिहासाविषयीची माहिती मिळते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे। मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे। मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक, जैन व बौद्ध साहित्य जतन करून ठेवले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक, जैन व बौद्ध साहित्य इत्यादी जतन करून ठेवले आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहा, पाठ क्रमांक 3 हडप्पा संस्कृती या पाठावरील प्रश्न क्रमांक 1 एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आता आपण सोडून घेणार आहोत। तर पहा, पहिला प्रश्न आहे या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे। पहिला प्रश्न काय, या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे इसवी सन 1921 मध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले। पहा, इसवी सन 1921 मध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले। दुसरा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील भांड्याच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे। पहा, हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे। त्याचं उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांची खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे। पहा, हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांची खवले,
एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील व्यापारी इजिप्तला मलमलचे कापड पुरवत असत. हडप्पा संस्कृतीतील व्यापारी इजिप्तला मलमलचे कापड पुरवत असत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहा पाठ क्रमांक 6 जनपदे आणि महाजनपदे या पाठावरील प्रश्न क्रमांक 1 खालील प्रश्नांची प्रत्येक एका वाक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न आता सोडून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, जनपदे म्हणजे काय? जनपदे म्हणजे काय? याचं उत्तर आहे, वैदिकोत्तर कालखंडात भारतीय उपखंडात जी छोटी छोटी राज्ये अस्तित्वात आली त्यांना जनपदे असे म्हटले जाते. वैदिकोत्तर कालखंडात भारतीय उपखंडात जी छोटी छोटी राज्ये अस्तित्वात आली त्यांना जनपदे असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, महाजनपदे म्हणजे काय? महाजनपदे म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे, ज्या जनपदांचा भौगोलिक विस्तार वाढून ती अधिक बलशाली झाली अशा जनपदांना महाजनपदे असे म्हटले गेले. पहा, ज्या जनपदांचा भौगोलिक विस्तार वाढून ती अधिक बलशाली झाली अशा जनपदांना महाजनपदे असे म्हटले गेले. तिसरा प्रश्न आहे, बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली? तिसरा प्रश्न आहे, बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली? त्याचं उत्तर आहे, बौद्ध धर्माची पहिली परिषद मगध राज्याची राजधानी राजगृह येथे झाली. बौद्ध धर्माची पहिली परिषद मगध राज्याची राजधानी राजगृह येथे झाली. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, वजन मापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली? वजन मापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली? त्याचं उत्तर आहे, वजन मापांची प्रमाणित पद्धत नंद राज्यांनी सुरू केली. पहा, उत्तर काय? वजन मापांची प्रमाणित पद्धत नंद राज्यांनी सुरू केली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण इतिहास या विषयातील जो काही पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची प्रत्येक एका वाक्यात लिहा, हा प्रश्न या ठिकाणी सोडून घेतलेला आहे. उर्वरित प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत. थँक्यू.